जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 15 डिसेंबर 2025 रोजी खामगाव येथील अग्रवाल हॉस्पिटलमध्ये लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी विशाल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात सुमारे 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली। या शिबिराचे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले होते। सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉक्टर नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर शारदा अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले। ही संघटना आहे, म्हणजे पत्रकारांच्या कल्याणासोबत आमच्या मागण्या घेऊन तर आम्ही चालणारच आहे, पण समाजासाठी काम करणारी ही एक अनोखी संघटना आहे आणि ती मोत्यांची माळ मानवी शृंखला तयार करून त्याचा सामाजिक कल्याणासाठी उपयोग करणारी ही संघटना आहे। आणि या मोत्याच्या माळेमध्ये आम्हाला खामगावमधूनही आम्हाला एक सापडलेले हिरे म्हणजे जगदीश भाई आणि दुसरे आमचे सागर मोदी, पंजाबराव बापू, फारुख सेठ आणि मोरखडे साहेब तर आमचे वर्गमित्र आहेत, गावाचेच आहेत, पण तरी त्यांचं नाव घेणं इथे कारण ते आता खामगाववासी आहेत, निंबावासी नाही। तर अशा प्रकारचा हा सर्वांग सुंदर असा उपक्रम आपण इथे राबवला। त्याबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी नगरभाऊ मनोज भाऊ नगर नायक यांचे सर्व विराट मल्टीपर्पजचे पदाधिकारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत। समाजातील दिव्यांगांना नैतिक आधार देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, ते समाजासाठी काम करत असतात। समाजाच्या सामाजिक विकासामध्येही त्यांचा हातभार असतो। ते नुसतं स्वतःसाठी जगत नाही, पण फक्त त्यांना आधार देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आवश्यक असते आणि ते फार मोठं कार्य, ती फार मोठी चळवळ मनोज भाऊंनी हाती घेतलेली आहे। त्याबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून मी मनोज भाऊचं खूप खूप अभिनंदन करतो। रुग्णांना एक्स-रे तपासणी शुल्कात 50% सवलत देण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख होते। त्यांनी मार्गदर्शन करताना डॉक्टर नितीश अग्रवाल यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली। डॉक्टर नितीश अग्रवाल यांनी कमी वेळेत 60 आरोग्य शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना लाभ पोहोचविल्याबद्दल देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले। सगळ्यात आधी आपण डॉक्टर नितीश अग्रवाल आणि जगदीश अग्रवाल यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि जे आम्हाला सोबत नेहमी घेऊन चालतात असे आपले संजय बापू याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे। विराट मल्टीपर्पज आणि अग्रवाल हॉस्पिटल याचा हा जो उपक्रम आहे हा खूपच प्रशंसनीय आहे। दिव्यांगांसाठी जगात बऱ्याच संस्था कार्यरत आहेत, त्यात आपला अग्रवाल हॉस्पिटलचा सहभाग प्रामुख्याने आहे। वर्षासाठी की आजवर 60-59 शिबिरं त्यांनी आयोजित केली आणि विनामूल्य केली। हा अपंगांसाठी खूप मोठा आधार आहे। या प्रसंगी पुष्पराज गावंडे, पंजाबराव वर, मनोहर मोहड, अंबादास तलार, जगदीश अग्रवाल, सागर मोदी, डॉक्टर नितीश अग्रवाल, निलेश रोकर, नितीन सिरडकर, रुपेश कलंत्री, मोहम्मद फारुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। जगदीश अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष संभाजीराव टाले यांनी केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक आणि सर्व सहभागी डॉक्टरांचे कौतुक करण्यात आले। आजच्या कार्यक्रमाला अकोल्यावरून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे मोठे बंधू श्री संजयजी देशमुख आणि त्यांचे सहकारी ते अकोल्याहून इथं आलेले आहेत, त्यांचा मी खूप आभारी आहे। तसेच विराट मल्टीपर्पजचे मनोज भाऊ नगर नाईक आणि फारुख भाई, सागर सेठ मोदी, पंजाबराव, सर्व माझे सहकारी संभाजीराव टाले सर्व इथं उपस्थित झालेले आहेत। कालच विराट मल्टीपर्पज तर्फे दिव्यांगांचा मेळावा होता, तिथं मला त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं होतं, तर मी वेळेवरच तिथं डिक्लेअर केलं की उद्या आपण अग्रवाल हॉस्पिटलमध्ये कॅम्प ठेवू, म्हणून आपल्याला थोडा सांगण्यात उशीर झाला, म्हणजे काल वेळेवर ठरलं सर्व। आणि आतापर्यंत डॉक्टर नितीशने 59 असे शिबिर घेतलेले आहे। रुग्णांची सेवा घडावी आणि दिव्यांग
व्यक्तींसाठी आपल्या हॉस्पिटल सेवेसाठी नेहमी उघडे आहे. कधी त्यांच्याजवळून फी घेतल्या जाणार नाही, त्यांची कधी सेवा करण्यात येईल अशी मी यावेळेस ग्वाही देतो आणि पुढील कार्यक्रम आता सुरू होईल असे मी घोषित करतो. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.